मराठवाड्यात पावसानं दिलासा दिलेला असताना उत्तर महाराष्ट्रामध्येही पावसाची संततधार सुरूच आहे। त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे। धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्येही चांगला पाऊस झालाय। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातल्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास हा पाऊस उपयुक्त असल्याचं वृत्त आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून संततधार पाऊस सुरूच आहे। बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसानं धुळे, शिंदखेडा, शिरपूर, साक्री अशा 4ही तालुक्यात वरुणराजानं जोरदार हजेरी लावली। जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस शिंदखेडा तालुक्यात नोंदवला गेला। 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। शिरपूर तालुक्यातही 115 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला। जिल्ह्यात गेल्या 12 तासात सरासरी 105 मिलीमीटर पाऊस झाला। या पावसानं काही प्रमाणात दिलासा दिलाय, पण धरणाच्या पाणी पातळीत विशेष वाढ अजून तरी झाली नाहीये। तरी हा पाऊस मात्र निश्चितच दिलासादायक आहे। जळगाव जिल्ह्यातही पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। शुक्रवारपासून पावसानं इथं जोरदार हजेरी लावली। शहरासह जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पाऊस सुरू आहे, त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे। अजून धरणं भरणा इतपत पाऊस झाला नसला तरी या पावसानं निश्चितच दिलासा दिलाय। जळगाव जवळील पाळदी तर गिरणा नदीच्या रेल्वे पुलाखालील वाळू मोठ्या प्रमाणावर पुरात वाहून गेल्यानं सुरत रेल्वे मार्गावरील वाहतूक कोंडी झाली आहे। अनेक गाड्या रात्री 1 वाजल्यापासून रद्द करण्यात आल्या आहेत, त्यामुळे अमळनेर स्टेशनवर शेकडो प्रवासी अडकून पडले। येवला शहरासह तालुक्यात गुरुवारी रात्री उशिरा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। शुक्रवारी सकाळी पावसाची झड लागलेली असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। आज पहाटे जोरदार वाऱ्यासह पावसानं जोर पकडला। या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, मात्र विहिरीत पुरेसं पाणी उतरण्यासाठी अजून जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे। भाजीपाल्याचा आणि कांद्याचा कोठर समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरू आहे। गोदावरी दुथडी भरून वाहत आहे। जिल्ह्यातील बळीराजासाठी हा निश्चितच दिलासा देणारा पाऊस आहे। सिंहस्थ कुंभ पर्वातली आज तिसरी पर्वणी नाशिकमध्ये होते आहे आणि या पर्वणीसाठी साधुग्राम मधून आखाड्यांच्या मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। मध्यरात्रीपासूनच पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे भर पावसामध्ये मिरवणुका सुरू झालेल्या आहेत। निर्मोही आखाडा गेल्यानंतर आता दिगंबर आखाड्याची मिरवणूक थोड्याच वेळात निघत आहे आणि या मिरवणुकीचं स्वागत करण्यासाठी, मिरवणुकीला पुढे मार्गस्थ करण्यासाठी नाशिकचे प्रथम नागरिक महापौर अशोक मुर्तडक आलेले आहेत। महापौर साहेब, काय सांगाल? 2 पर्वण्यांचा अनुभव आणि आज तिसरी पर्वणी, एक वेगळंच वातावरण दिसतंय। या शाही स्नानाला सर्व लोक जातील आणि आमच्या दुसऱ्या शाही स्नानालाच आम्ही वरुणराजांनी स्वागत केलं होतं। आज तिसऱ्या शाही स्नानाला वरुणराजांनी स्वागत केलं। वरती निसर्ग सुद्धा आपल्या बरोबर आहे आणि जो बळीराजाला दुष्काळाचं सावट आहे महाराष्ट्राला आलं होतं, या शाही स्नानामुळे हटून गेलं। भगवंत प्रसन्न झालेला आहे। या नागरिकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे येणाऱ्या भाविकांचा, संत महंतांचा स्वागत केलेलं आहे। देशातून विदेशातून साधू संत महंत यांच्या सर्व ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील अशी भगवंताची प्रार्थना। कालच सर्वत्र गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आज तिसरी पर्वणी आहे। पावसाला चांगला जोर आहे। या भर पावसामध्ये मिरवणुका निघायला सुरुवात झालेली आहे। कुठेतरी देव पावला अशी भावना नाशिककरांमधून आणि सर्व साधू महंतांमधून व्यक्त होताना दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। पुणे जिल्ह्यातही आज सकाळपासूनच पावसाचा जोर आहे। पुणेकरांचा लाडका बाप्पा येताना पाऊस घेऊन आलाय, तर पिंपरी चिंचवडमध्येही पहाटेपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली आहे। शहराच्या सर्वच भागात चांगला पाऊस पडतोय। गेले 2-3 दिवस पुणे जिल्ह्यात पाऊस होता, मात्र त्याचा जोर अत्यंत कमी होता। मात्र आजच्या पावसानं पुणेकर सुखावले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।